धन्यवाद दादा, खूप साऱ्या शुभेच्छा। मी या ठिकाणी विनंती करेन आमच्या सन्माननीय प्रमुख आयोजकांना की आपण रमाकांत दादांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं। प्रेमाची आपुलकीची सौंदर्याची शाल, अलंकार वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भक्ती आणि शक्तीचं संगम ही महाराष्ट्राची अद्भुत परंपरा या सन्मान चिन्हामध्ये आपण पाहतोय। माझे तुकोबा आणि अर्थातच माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित केला जातो आहे। खूप खूप धन्यवाद। हॅलो, विनंती आहे माझ्या प्रेक्षकांना की आपण बॅरिकेडच्या बाहेर राहायचं आहे। ही आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे। खेळाडू कक्षातील खेळाडूच त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये राहतील तर तिथे कुणी उभे राहू नका प्लीज। आपल्यासाठीची स्पर्धा आहे त्यामुळे आपण बॅरिकेडच्या बाहेर राहून या स्पर्धेचा आनंद घ्या अशी एक सूचना आमच्या प्रेमळ आयोजकांच्या माध्यमातून दिली जात आहे। पाहुण्यांचं स्वागत पाहुणचार केला जाईल आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजाची धडाडणारी तोफ शब्दांचं मधुर भंडार विवरण जयेश भोसले सर मायक्रोफोन वरती येतील। तर सर आणखी एकदा पुन्हा सूचना आहे, बॅरिकेडच्या बाहेर सगळ्यांनी राहायचं आहे कारण आयोजक त्या ठिकाणी आले तर मग ते बरोबर वाटणार नाही। प्लीज विनंती आहे, प्रेमपूर्वक विनंती की आपण सगळ्यांनी बॅरिकेडच्या बाहेर राहून मॅचचा आनंद द्यायचा आहे आणि आपल्या चाहत्या खेळाडूला प्रोत्साहन द्यायचं आहे। चला, सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय धीरज काळेकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत। तर 1 मिनिट मॅच थांबवायची आहे। तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आम आदमी पार्टीचे सन्मान्य तालुका अध्यक्ष संतोष भगत साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आहे। त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतोय। मी विनंती करेन आपण सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करूया। भगत साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। मी विनंती करतो आमच्या रांजणपाडा गावचे पांडुरंगजी पाटील यांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं। आम आदमी पार्टीचे सन्माननीय भगत साहेब, तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। केजरीवाल साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि आज ते विकासाचं झाडू त्यांच्या हातामध्ये आहे। आपण निश्चितपणे भ्रष्टाचार साफ करावा आणि या तालुक्याला विकासाच्या दिशेने घेऊन जावं। या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देतोय। खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल निश्चितपणे आपले आभार। चलूया प्रेझेंटेशन बॉक्स या ठिकाणी आपण पाहत राहा, बघूया पुढचा आवाज आपल्या समोर येणार। सन्माननीय पांडुरंगजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विनंती करेन प्रितेश पाटील या ठिकाणी आहेत, आपण सन्मान या ठिकाणी समर्पित करावा। शेतकरी कामगार पक्ष आयोजित प्रीतम JM म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि आज ही तिसरी रात्र, या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण प्रीतम दादा चषक या खेळाचा अनुभव या ठिकाणी घेतोय। धीरज साहेबांना देखील विनंती आहे की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। येस, चलूया। इथे आपण बराच ब्रेक करतोय, आपल्या समालोचकांना थोडंसं डिस्टर्ब आहे पण काही करणार। प्रीतम दादांच्या या स्पर्धेवर आणि दादांच्या नेतृत्वावर इतका प्रत्येकाला विश्वास आणि बरोच आपण पाहिले की 3 दिवस विशिष्ट प्रत्येक क्षेत्रातली कैक माणसं या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे। तेव्हा दोन्ही समालोचकांची आपण दिलगिरी व्यक्त करू। आवाज ऐकू जयेश भोसले सरांचा। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद अतिजी पाटील सर, धन्यवाद सुशांतजी पाटील सर, यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। नुकतीच मॅच चालू झाली आहे। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोरा 11 मोरा विपक्ष रजनी ट्रान्सपोर्ट जय हनुमान अकुळवाडी या 2 संघांदरम्यानची लढत। पहिल्या षटकाचा खेळ संपला परंतु पहिल्या षटकामध्ये तोडफोड अशी सुरुवात हर्षल ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळाली। तब्बल 17 धावा पहिल्या मॅच मध्ये आल्यात।
ज्या वेळेला टॉप झाला ना त्यावेळेला आवर्जून जिथे आपण पाहिलं की आतिजी पाटील सरांनी विचारलं होतं कर्णधाराला की तुम्ही या हंगामामध्ये रजनी मॅचेस किती खेळल्यात. दोन्ही संघ म्हणाले की आम्ही रजनी मॅचेस खेळलेल्या नाही आहेत, नाईटच्या मॅचेस खेळलेल्या नाही आहेत. परंतु हर्षल ठाकूरची बॅटिंग पाहताना असं कुठे असं वाटलं नाही की यांनी नाईटच्या मॅचेस खेळलेल्या नाही आहेत. तोडफोड सुरुवात, आतिषबाजी, आक्रमकता आणि निडरपणे झंझावाती खेळ त्याने साकारला. अक्षरशः गोलंदाजांवरती हावी ठरलाय. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती सुदेश मालुसरेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण जिथे कामकाज पाहायला मिळू शकतो कारण एका बाजूला एक रसायनी विभागातील संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आलाय. परंतु अद्याप एकंदरीत गोलंदाजांचा ही सुमार कामगिरी पाहता धावांची लयलूट झाली आहे. धावांची पूर सदृश्य स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. उतार चढाव हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. परंतु अद्याप हा जो ग्राफ आहे ना हा वरती चाललाय. उतार तर अजिबात पाहायला मिळाले नाही. पूर्वार्धाच्या या पहिल्या षटकामध्ये रन रेट जर का 17चा मेंटेन केला तर एक मोठी टोटल इथे निश्चित पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू वेगवान राहिला. फास्ट अँड फ्युरियस. ही नामुष्की टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं विकेट प्राप्त कराव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. नवी येणाऱ्या बॅटरवरती दबाव टाकता येतो आणि अर्थातच तो अप्रत्यक्षपणे धावगतीवरती लगाम आपण लगावू शकतो. धन्यवाद प्रीतमजी यांचे हार्दिक स्वागत. हा बॉल ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत लुकलुकत्या ताऱ्यांप्रमाणे चेंडू नजरेआड. षटकार. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 23. काय बॅटिंग करतोय हा बॅटर. अप्स अँड डाऊन्स त्याला ठाऊकच नाहीयेत. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येतोय चेंडूवरती. कलात्मकता, नजाकतता सर्व काही या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळालं. परंतु अगदी त्याच वेळेला एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. सद्य परिस्थिती मोरा 11 मोरा संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये इथे पाहायला मिळतोय. धावांची लयलूट आहे मैदानाच्या आतमध्ये. निडर अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे त्याने. त्याचा स्वॅग निराळा आहे परंतु चांगली साथ रितेशने त्याला दिली. तो देखील 5 धाव संख्येवरती नॉट आउट आहे. 250चा स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केलाय. हा बॉल खोलात टाकला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. पंचाकडे अपील करण्यात आली परंतु रन्स कंप्लीट केली आहे वेगाने. एक मोठी बॅटल आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पहा. हा बॉल खोलात टाकला. ऑन साइडला खेळला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. वेगाने चेंडूवरती आले परंतु रन्स कंप्लीट केली आहे. एक धाव इथे येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती आहे. महाराष्ट्रातील 2 निवेदक एक सूत्रसंचालक यांच्या साथीने आज समालोचन करण्याची संधी मिळाली. हा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 25 विदाउट लॉस. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पहा ऑन साइडला जितकी उंची तितकीच लांबी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. हवाई हल्ला. षटकार. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये जो खेळ पाहायला मिळालाय पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची जणू काय लूट इथे पाहायला मिळाली. अगदी झंझावाती खेळ. गोलंदाजांनी अक्षरशः आपण धू धुतलंय गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 17 आला. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 14 आल्या. गोलंदाजी करत असताना थोडासा बॅकफूट वरती आहे संघ. मैदानाच्या आतमध्ये रजनी ट्रान्सपोर्टचा जय हनुमान अकुळवाडी संघ.
गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. संकेतला आपण पाहतोय. संकेत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना संकेत मालुसरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणाचे फेरबदल इथे पाहायला मिळतात. एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती आपण पाहिलाय. कारण फलंदाजी करत असताना ज्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी देखील रचली गेली. जणू काही 6चा आणि 4चाच पाडा यांना ज्ञात आहे अशा रीतीची बॅटिंग. हा बॉल पुन्हा एकदा खोला. त्यावेळेला ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. काय धावतात पहा. मोठे स्ट्रोक जरी खेळलेत ना तरी देखील सिंगल आणि डबल मध्ये कन्व्हर्जन फार वेगाने इथे पाहायला मिळालंय. धावा येत आहेत ही बाब महत्वाची आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. मोठे स्ट्रोक जरी खेळले असतील ना दोन्ही फलंदाजांनी तरी देखील सिंगल आणि डबलला तेवढंच इथे प्राधान्य देत असताना आपण पाहतोय. धावा आल्या. संघाची धावसंख्या तब्बल 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती आहेत. नीडर आणि झंझावाती खेळामध्ये पाहायला मिळतात. एक मी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला उभा आहे. त्याच्या पाठीमागे एक प्रेक्षक वर्ग आहे बरोबर मेन गेटच्या बाजूला बरोबर क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे. दादानो याचं कारण असं आहे ना की तुम्हीही क्षेत्ररक्षक वाटू लागलेला आहात. थँक्यू. ही बाब तुम्ही समजून घेतलात. कारण असं वाटतं बॅटरला वाटते तिथे 3 जण उभे आहेत पर्यंत एकच उभा आहे. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. लो जिथे चांगला स्ट्रोक खेळलाय. ऑन ड्राईव्ह करत असताना डीप काउक कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलेला हा स्ट्रोक. रन्स इथे अवेलेबल आहेत. या षटकामध्ये किंबहुना असंही म्हणता येईल की धावा थांबल्यात. कारण पहिल्या षटकातील जी गोलंदाजी राहिली ना त्या तुलनेमध्ये या षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती रन्स आपण एकंदरीत पाहिला तर विदाउट लॉस 34 धावा धाव फलकावरती आहेत. मोरा 11 मोरा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नाईट स्पर्धेमधील पहिला सामना ते खेळतात. खोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा उशिराने आले. इथे रन्स कंप्लीट देखील करण्यात येते. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला होता दोन्ही बॅटरने ही धाव कंप्लीट करण्यासाठी. एक रन्स किती महत्वाची आहे पाहना. एका धावेसाठी संघर्ष इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव इथे लढवली जाते. क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील खोला. बॅटची आउटसाइड एज. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे मिळेल. केवळ 1 धाव येत असताना स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते जिथे 36 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षकाच्या माहितीसाठी फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक उभा आहे. त्याने कॅप काढून जमिनीवरती ठेवली आहे. बॉल त्याला लागला तर 5 धावांची पेनल्टी. अर्थात 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळतात. कारण यष्टीरक्षक ज्या वेळेला हेल्मेट काढून पाठीमागे ठेवतो त्याला चेंडू लागला की 5 धावा दिल्या जातात. प्रशांतजी माळी सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतला. बॉडीला स्ट्रेच करत असताना आपण पाहिलं ना की नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारा हा स्ट्रोक ऍक्शन रिप्ले आपण पाहतो उजवे यष्टीवरती. परंतु प्रचंड वेग इथे धारण केलाय. गोलंदाज एकंदरीत आपण पाहिलं ना या षटकामध्ये संकेतला सुवर्ण मध्य सापडलंय. त्याचा सोन्याचा हात आहे परंतु टप्पा आणि सूर गवसणं ही बाब महत्वाची राहते ते त्याला प्राप्त झालंय. यावेळेला परफेक्ट मिडल केलाय. ऑन साइडला बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. ज्या प्रकारचा अद्याप खेळ हर्षलने केलाय ना अर्थात आपण पाहिलं तर तब्बल 42 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्या या खेळाची चर्चा निश्चितच होत असेल. ज्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 42. परंतु बॅटिंगचा विचार केला ना हर्षलच्या त्याच्या बॅट मधून 12 चेंडूमध्ये 32 धावा आल्यात.
जणू काय तो प्रतिस्पर्ध्याला सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्या या जगात, अरे आम्हाला जो नडेल तो डायरेक्ट ढगात. आणि अर्थात ढगातच मारले त्याने स्ट्रोक. आकाशाला गवसणी घालणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगल्या रणनीतीने संघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. अटॅकिंग इंटेंट त्यांचा पाहायला मिळालाय. पॉझिटिव्ह अप्रोच आहे, परंतु अगदी त्याच वेळेला जणू काही एक वज्र निर्धार त्यांनी केलाय. प्रत्येक बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळायचे. धावांची लयलूट इथे पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गाची तितकासा चांगला प्रतिसाद चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. उरण तालुक्यामध्ये रजनी क्रिकेट म्हटल्यानंतर रात्रीच्या मॅचेस असल्यावरती ते काका देखील येतात. त्यांना आपण समोरच्या बाजूला देखील स्क्रीनच्या शेजारी पाहू शकतो. त्यांची मागणी जास्तीची. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात एक नवीन गोलंदाज ऋतिक शिंदेला इथे पाचारण करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कमी गतीने टाकला होता, परंतु इथे घडतंय तरी काय, ही धाव वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेला संगम मताने नकार दिला. दोन्ही फलंदाज आपापल्या जागेवरती आपण पाहतोय. डॉट बॉल येत एक जिथे एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाले. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स पहिल्या विकेटसाठी आज या तिसऱ्या दिवस आणि रात्रीमधील सर्वाधिक मोठी भागीदारी. हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु जोखीम भरी ही रन्स इथे कंप्लीट केली आहे. काय वेगाने धावल्यात. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. प्रत्येक धावेवरती टाळ्या आणि टाळ्या इथे होत असताना अर्थात बॅटिंग करणारा संघ मोरा 11 मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा या टीमच्या खेम्यामधून ऐकायला मिळतात. काय धावले पहा ना. खेळपट्टीवरती चेंडू जिथे विसावला होता, परंतु एक चांगली रनिंग बिटवीन विकेट दाखवत असताना दोन्ही बॅटर्सचं कौतुक करायला हवं. स्कोर कार्डवरती धावा आहेत एकंदरीत 44-44. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. एक युवा गोलंदाजाकडे अशा रीतीची चेंडू नेहमीच असायला हव्यात. त्याच्या भात्यामधील एक प्रमुख अस्त्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो. अराउंड विकेटने तो गोलंदाजी करतोय, परंतु एक अँगल बनवला आणि मनगटाचा वापर केला. हा चेंडू देखील त्याच्याकडे आहे. दुसरा टाकला आणि अर्थात कमी गतीने मनगटाचा चेंडू टाकत असताना एक चायनामॅन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. हा बॉल देखील डावे यष्टीवरती थेट यष्टांचा भेद. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला आघाडीचा बॅटर बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात हर्षद ठाकूर बाद. एक चांगली बॅटिंग करणारा बॅटर इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. एक हिंदीमध्ये ना एक लाईन आहे, मेहनत का फल और समस्या का हल निकलता ही है मगर देरी से सही. इथे उशिराने का होईना, परंतु जी विकेट हवी होती ती प्राप्त झाली आहे. आणि अर्थात आलेला संघावरती ओढावलेल्या संकटासमयी धावून आला गोलंदाज ऋतिक शिंदे. स्कोर कार्ड वरती धावा त्या 44. पहिला खेळाडू बाद झालाय. दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. दीपक साबळेला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 44ला 1. हा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाले. संघासाठी आपली उपयुक्तता किती आहे ना, ही बाउंड्री लाईन वरती आपला हजर दबावीपणा दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजय मालुसरे होता त्या ठिकाणी. रन्स मिळाली. एक संघाची धावसंख्या 45. 45 ऑन दी बोर्ड. धावा ओसांडून वाहत आहेत. जिथे एक चांगल्या दर्जाची फलंदाजी होत होती, अगदी त्या क्षणाला विकेट मिळवली आणि तदनंतर धावा थांबलेल्याही आपण पाहिल्या. तितक्याशा या षटकामध्ये रन्स थांबल्यात. यावेळेला पहा डाऊन द ग्राउंड ओर दी बॉलर हेड स्ट्रेट डाऊन ग्राउंड ठोकलेला हा आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. होय, अर्थात या खेळाडूला हलक्यात घ्यायचं नाही असं सांगण्याचा प्रयत्न डीजे मास्टर करतोय. संघाचं अर्धशतक.
कंप्लीट झाला. 51 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची लिडिंग आहे. झेल निसटलाय. जीवदान मिळालं रितेशला. दुहेरीचा प्रयत्न तो करतोय. वेगाने धावला जरूर परंतु एकच धाव इथे कंप्लीट होईल. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 52. एंड ऑफ दी 4th ओव्हर. एक खेळाडू बाद झाल्यानंतर एका मागोमाग एक इथे गोलंदाज येत आहेत परंतु त्यांच्यावरती रन्स येत असताना पाहायला मिळाले. एक गोलंदाज असा राहिला ऋतिक ज्याने या मॅच मध्ये कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या अगेन्स्ट देखील धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. विराज पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 रितेश बाद. संकटांना पाहून रडायचं की लढायचं नाही हे स्वतःने स्वतःशी ठरवायचं असं. पहा या उभ्या विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींची ही छवी आणि ही प्रतिमा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज 36 अंतीचे बळ असणारे त्रत्रस्त मुघलांना करणारे प्रयत्न फिरणारे ते तिन्ही जगात जागणारे शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रयतेचा राजा जनतेचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. या रयतेच्या राजाला मानाचा मुद्रात करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये वळूयात. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 52. खेळाडू बाद झालेत एकंदरीत 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पारकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. ज्याच्या नावात कर आहे त्याच्या बॅटिंग मध्ये धावा आहेत. हा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंड हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली 1 मोर विकेट. खेळाडू बाद. मागे 1-2 खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. दे धक्का असंच म्हणत असताना विकेट इथे प्राप्त केल्यात. काय बॉलिंग केली आहे गोलंदाजाने. अडचणीमध्ये संघासाठी तारणहार राहिलाय. संघाची अडकलेली ही नौका पहिलं तरी घेण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि विराजने विकेट प्राप्त केलेला पाहायला मिळाल्यात. लगातारच्या 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गणेश कोळी मैदानावरती बॅटिंग साठी दाखल होत असताना याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय किसनजी सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्वागत करूयात. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते केवळ 52 आणि हॅट्रिकचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल वरती 2 विकेट मिळवल्यात. हा बॉल हलक्या हाताने खेळला होता. पॉइंटला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात. एक सिंगल आली आहे. एकेरी दुहेरी धावाही तितक्याशा महत्वाच्या आहेत. त्याही संजीवनी देऊन जातील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. कारण जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. धावफलकावरती आहेत त्या 53. 53 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक प्रगती पदावरती असताना जिथे शेवटचा आणि अंतिम आपण पाहत आहोत धावा हव्यात आणि त्या इथे कुठे ना कुठेतरी थांबलेल्या पाहायला मिळाल्या शेवटच्या षटकामध्ये.
यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद. काय बॉल टाकला, वेगवान, एक रीपर होता, अनप्लेबल डिलिव्हरी. या दर्जाची गोलंदाजी जर का सातत्याने होत राहील, जर या दर्जाची गोलंदाजी जर होत राहील ना, तर निश्चितच मी म्हणेन स्कोर कार्ड वरती आहेत त्या 53. कारण खऱ्या अर्थानं या रीतीची गोलंदाजी झाली तर धावा थांबतील. हा बॉल आणखीन एक मोठा टोला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. या क्षेत्रामध्ये आणखीन विकेट जात असताना पाहायला मिळाल्यात. फलंदाज बाद. हार जीतील पंडावरे, जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा गोलंदाज आला. आणि जिथे आपण पाहिलं तर विराट पवारच्या वारवरती सारेच गार झालेत. केवळ एक धाव त्याने खर्च केली आहे आणि 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. त्याचा वार त्याने फिका जाऊ दिलेला नाही. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 53. नवीन बॅटर मैदानावरती कुणाल म्हात्रे मैदानावरती बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः, यष्टीरक्षकाने कॉल दिलाय. या षटकामध्ये या गोलंदाजाने विकेट मिळवल्या त्या 4, धाव खर्च केली 1. टाळ्यांचा हकदार नाहीये का उरणकर तुमच्या या खेळाडू? काय गोलंदाजी केली, कलात्मकता, नजाकतता, नैपुण्यता, सर्व गुण संपन्न गोलंदाज ज्याने या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर जिथे विराट पवारने 4 विकेट मिळवल्या, लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट, अशा स्वरूपामध्ये त्याने 4 विकेट्स प्राप्त केल्या. पूर्वार्धाचा खेळ संपला. जिथे असं वाटत होतं की धावसंख्या 70च्या पलीकडे जाईल, परंतु अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या 2 गोलंदाजांची कामगिरी ही महत्वाची राहिली. 53 बनला, 54चा टार्गेट या मॅच मध्ये. याच दरम्यान आपण स्क्रीनवर पाहतोय मिस्टर युनिव्हर्स टायटल ज्यांना दुबई स्पेनला मेडल आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहेत, असा आपल्या कोपरगावचा गिरीश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण आपल्या मंचकावर त्यांचं स्वागत करूया. शरीर फिट तर माणसाचं जीवन हिट आहे. आरोग्यासारखं या जीवनामधलं सगळ्यात मोठं वरदान नाही. तुम्ही कितीही पैसा कमवा, काही करा, तुम्ही जर आरोग्य तुमचं चांगलं असेल ना तर कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये प्राप्त करू शकता. आज या क्षेत्रामध्ये स्वतःचं जे फिटनेस लेवल आहे ना ते त्याने उंच केलं आणि आपल्या भारतासाठी स्पेन सारख्या आणि दुबई सारख्या देशांमध्ये जाऊन मेडल्स ज्यानं प्राप्त केले तो आपल्या रायगडचा, आपल्या कोपरगावचा गिरीश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर डाव संपलाय. मी आपण थोडक्यात लगेचच आपण गिरीश कॅमेऱ्यावर येतील की काय पिळदार शरीर आहे ते आपल्याला त्याचं या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी मुभा आहे. आमच्या डाव्या बाजूचा जे स्टँड आहे तिथून आपण 5 मिनिटांसाठी व्यासपीठाच्या समोर येऊन निश्चितपणे फोटोग्राफी करू शकता. कारण इथे आपला आजचा हा सुपरस्टार आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून गिरीश पाटील या ठिकाणी उपस्थित झालाय. तर निश्चितपणे आपण त्याचं पिळदार शरीर जे आहे ते आपण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपूया. प्रेक्षकांना आम्ही दाखवू की माणूस कसा फिट असला पाहिजे, शरीर कसं असलं पाहिजे, खाणं पिणं कसं असलं पाहिजे. ते आपल्यासारख्यांना नाही परवडणार बाबा. आपलं 12 नंतर काम सुरू असतं. अगदी गिरीश पाटील त्याचं काम 12च्या आत सगळं संपलं जातं आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून गिरीशचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतोय. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल निश्चितपणे आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तुमचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. सर्वप्रथम आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व शिलेदारांना विनंती करतोय की आपण गिरीशचा या ठिकाणी सन्मान सुरुवातीला या ठिकाणी करावा. पिळदार देह ही मराठ्यांची ओळख आहे. 6-6, 6.5, 7-7 फुटाची माणसं रणधुमारी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये नुसतीच फिरत नव्हती मित्रांनो. आपल्या
या पिळदार शरीरानं या भारत मातेचं, या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या माय मावळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी या आपल्या मर्द मराठ्यांच्या अगदी खांद्यावर होते. आणि म्हणूनच आज आपला हा उत्कृष्ट देहबोली असणारा गिरीश आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलाय, त्याची उपस्थिती आहे. मान मोठी केली आहे आणि आज त्याचं या ठिकाणी शुभागमन झालंय. पोज मेहनत करावी लागते या क्षेत्रामध्ये. प्रत्येकाला ते शक्य नाही. तुझ्या पाठीमागे माणसं पाहिलीस तर त्यांचं पोट कमी करायला वर्षानुवर्ष लागतील, पण तू हे जे मिळवलेलं आहेस, किती वर्ष लागली ही गोष्ट मिळवायला? जवळजवळ झाली. मी आता कॉम्पिटिशन तर नव्हतो खेळत, पण लहानपणापासूनच मला आवड आहे जिम करायची. म्हणजे आपल्या एरियात तर नव्हते अगोदर, तर घरात पुशअप्स वगैरे हे मारायचो. नंतर जसं जसं आपली प्रगती होत गेली, आपल्या साईडला पण जिम यायला लागल्या, तेव्हा मी असंच जायचो. पण दुसऱ्यांकडे बघून मला पण मोटिवेशन भेटलं आणि तेव्हापासून जवळजवळ 8 वर्ष झाले, मी 8 ते 10 वर्ष झाले मी वर्कआउट करतोय. आणि 2018 पासून मी कॉम्पिटिशन खेळायचं ठरवलं. एक बेसिक म्हणून असंच आपल्या लोकल इथे खेळलो, तेव्हा मला रायगडश्री किताब भेटला. आणि परत मी 1 आठवड्यानंतर मुंबई इथे खेळलो. मुंबई इथे पण मला मुंबई श्री मिळालं. तेव्हापासून मला स्वतःवर विश्वास बसला का मी पुढे काहीतरी करू शकतो. आणि भरपूर असे मेडल, महाराष्ट्रश्री, मिस्टर इंडिया, मिस्टर युनिवर्स, अर्नोल्ड क्लासिक, दुबईमध्ये एशिया वगैरे खेळलो. आता माझं एकच स्वप्न आहे की आपल्या देशासाठी ऑलिम्पिया स्टेजला जावं. त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि आपल्या भारत देशाचं नाव मोठं करेल. रायगड म्हटलं तर फक्त क्रिकेट, रायगड म्हटलं तर काहीशी कबड्डी, आणि गिरीश सारखा खेळाडू म्हणजे एक माणूस वेगळ्या दिशेनं गेला. काय एकंदर प्रवास राहिला, कसा अनुभव, काय कठीण? तुझ्यासारखी जर बॉडी एखाद्याला जर मिळवायची आहे तर त्यानं काय केलं पाहिजे? स्वतःचं डेडिकेशन पाहिजे आणि मेहनत पाहिजे. आणि असं बोललं तर आता आपण आपली लाईफस्टाईल बाजूला ठेवायला लागते इथे, कारण कन्सिस्टन्सी पाहिजे, डाएट, वर्कआउट. आणि मी तर जॉब करतो रिलायन्समध्ये लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून. ते जॉब करून मी संध्याकाळी 8:30 वाजता जिमला जातो आणि रात्री 11 वाजेपर्यंत वर्कआउट करतो. आणि दिवसभराचा डाएट माझं वाईफ आणि माझी आई ते दिवसभराचं सकाळी मला डाएट ऑफिसला जाऊन रेडी करून देतात, मी ऑफिसला जाऊन खातो. हे माझ्यासाठी उत्कृष्ट देहबोली, पिळदार शरीर हे कमावले आपल्या गिरीश दादांना. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया. तुमचं जे स्वप्न आहे मिस्टर ऑलिम्पिया, म्हणजे भारतासाठी जे प्रतिनिधित्व करायचं आहे, ते लवकरच तुमचं पूर्ण व्हावं या आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तुम्हाला मनापासून जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देऊ. खूप खूप धन्यवाद गिरीजी. मी विनंती करतोय लगेचच आपण सन्मान या ठिकाणी घ्यावा. आमचे शिवम तांडेल, जॉन्टी तांडेल, तदनंतर युगांत पाटील, विश्वजित घरात, प्रितेश पाटील, सतीश पाटील, विदित पाटील, निखिलजी घरात आणि आमचे मार्गदर्शक जितू दादा आहेत या ठिकाणी, रमाकांत दादा आहेत. यांना आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान या ठिकाणी गिरीश यांना समर्पित करावा. फार फार मोठे मोठे टायटल आपण प्राप्त केलेत आणि आपलं नाव, आपल्या भागाची मान आपण उंचावलीत, महाराष्ट्राची मान आपण उंचावलेली आहात. या क्षेत्रामध्ये आपण असंच पुढे पुढे जात राहा. या खूप साऱ्या शुभेच्छा.
सन्मान या ठिकाणी होतोय. नाभा गावाचे माजी सरपंच तथा उलवे नोड मधील शेतकरी कामगार पक्षाचे एक बुलंद नेतृत्व जितूदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते, तदनंतर त्यांच्या समवेत आमचे मार्गदर्शक किसनदादा सुतार, शेतकरी कामगार पक्षाचे युवक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे. खरोखरच आज मात्र आपली ही ध्येयबोली, उत्तम आरोग्य, चांगलं फिटनेस हे माणसाचं निश्चितपणे गरज आहे ही माणसाला. खरं तर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल निश्चितपणे जितूदादा या ठिकाणी आज आपल्या प्रीतमदादांच्या वाढदिवसानिमित्त उरण युवक शेका पक्षाकडनं आपल्या या स्पर्धा भरवल्या आणि या स्पर्धेसाठी आपल्या प्रीतमदादांच्याच गावातील एक युवा गिरीश पाटीलला आम्ही लहानपणी ओळखायचो. त्याच्यानंतर माझा संबंध तेवढा आला नाही. गिरीशचे वडील आणि आम्ही सोबत एकत्र, म्हणजे माझं काम चालू असताना गिरीशचे वडील सुपरवायझर आमच्याकडे असल्यामुळं लहानपणापासून आमचे संबंध, यांचे काका म्हणजे आपले गुरुजी जय म्हात्रे साहेबांच्या सोबत कायम असणारे, म्हणजे पूर्ण फॅमिली यांची शेतकरी कामगार पक्षाची एकनिष्ठ फॅमिली आहे. हेही अभिमानास्पद गौरवास्पद आहे आपल्या. आणि आपल्या याच्यातला एक तरुण कार्यकर्ता दुबईसारख्या ठिकाणी इंटरनॅशनलला जाऊन जे नाव मिळवलं, खरंच आपल्या पनवेल आणि उरण तालुक्याचं नाव आपला सातसमुद्र पार केलेलं आहे. मला अभिमान या गोष्टीचा वाटतं. आणि आता 8 वर्ष जी मेहनत केली, 8-10 वर्ष, माझा योगायोग असा आहे, मी मार्शल आर्टचा खेळाडू. मी वयाच्या 16व्या वर्षापासून मार्शल आर्टमध्ये, पण मी जिम म्हणून कधी केलं नाही. मी ब्लॅक बेल्ट झालो 1990ला. मी नॅशनल चॅम्पियन आलो 89, 90, 91, 3 वर्ष नॅशनलला. परंतु बॉडी कमवणं मला कधी म्हणजे आवड नाही राहिली. पण मार्शल आर्टमध्ये माझा चांगला हातखंडा होता. पण अशा जेव्हा बॉड्या बघतो तेव्हा वाटतं की आम्ही 8 वर्ष जर मार्शल आर्ट केला तर 8 वर्ष केलेस तर अशीच पिलदार शरीरयष्टी असते. माझा 6 पॅक होता. आता हे थोडासा न बोललेला बरं आहे, परंतु 6 पॅक काय असतं हे आम्हाला मार्शल आर्टच्या बाबतीत माहिती आहे. आणि गिरीश, आपण ज्या पद्धतीने जी खेडेगावात राहून, आपल्याकडे जिमसुद्धा नव्हती, आमच्याकडे या कोपर गावामध्ये एक जगुदादा म्हणून आहे, एक अनपढ माणूस आहे ज्याला फक्त साईन करता येत असेल, अशा माणसाने एक चांगली जिम टाकली. आणि कमीत कमी म्हणजे मला वाटतं नॉर्मल फीमध्ये जिम चालावे आहे, तुम्ही त्या माणसाने चालू ठेवला आहे. मग आम्हाला अभिमान वाटतो अशा माणसांचा की आपल्या गावामध्ये अशी माणसं आहेत. पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला बाकी समजा आपल्या पक्षाची ताकद आहेच, जय म्हात्रे दादा आहेत, आमच्यासारख्याची सुद्धा कधी मदत लागली छोटी मोठी आम्हाला नक्कीच सांगा, आम्ही तुमच्यासोबत असतो. मी पप्पांशी तुमच्या या बाबतीत नेहमी बोलत असतो. तुम्हाला पुढील भविष्यामध्ये जास्तीत जास्त सराव करून अजून नाव कमवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने आपला गव्हाण कोपर आमचं नाव तर होईलच, उरण पनवेल आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव होईल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. एक सांगतो, आपला दादांचा पाठिंबा मला पहिल्यापासूनच आहे. जेव्हा मी आर्नोल्ड क्लासिकला जाणार होतो तेव्हा त्यांनी मला 1 लाखाचं सहकार्य केलं होतं. अच्छा, तुमच्या या सुंदर पिळदार शरीरामध्ये दादांचं देखील योगदान आहे. एक सुंदर वाक्य जितूदादा म्हात्रेने सांगितलं सुशांत सर की 6 पॅक, पण 6 पॅक तुम्हाला जर पाहिजे असेल तर आठवड्याला 30 पॅक मारणं बंद करा. चलिए आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून थोडासा हे हसणं आणि एक आनंदाचा क्षण आपण शेअर केला. आवाज ऐकू परत एकदा सुशांत पाटील सरांच्या दिशेने जाऊया. सामन्याचं विवरण त्यांच्या आवाजातून ऐकूया. थैंक यू सो मच. मैदान की ओर चलते हैं. इस वक्त 54 का टारगेट लेकर बल्लेबाजी कर रहे हैं. दूसरी ओर यहाँ पर हम देख रहे हैं पहले ओवर में 12 आए और दूसरी ओर लेकर आए हर्षद ठाकुर. पहली गेंद ये देखिए ऊपर से उठाने का प्रयास किया था, स्वीपर की तरफ खिलाड़ी थे, उठाने का प्रयास करेंगे लेकिन गेंद हाथ में लेकर दौड़ रहे हैं. उन्हें पता है यहाँ पर अगली रन संख्या लेने से पहले ही मुझे थ्रो करना है और उसी साजिश में थे. 1 रन मिलेगी. बल्लेबाज हम देख रहे हैं 2 बल्लेबाज, प्रथम पवार, रितेश मोरे और डगआउट में बैठ चुके हैं. संकेत. अगली गेंद देखिए इस वक्त खुद के फॉलो थ्रो में
खिलाडी पॉइंट से दौड़ता हुआ 1 रन जरूर मिलेगी। या मैदानाच्या एंट्री गेटवर जे आमचे रसिक आहेत ना त्या मित्रांना विनंती आहे आपण एंट्री गेट थोडासा खाली करायचा आहे। आयोजकांची सूचना आहे आपण एंट्री गेट वरून थोडासा बाजूला होऊन आपण मैच पाहिजे आहे। इस गेंद के ऊपर 1 रन आने के बाद यहाँ पर बड़े स्ट्रोक की तलाश जारी रहेगी और ये देखिए यहाँ पर बड़ा स्ट्रोक निकालने की कोशिश, अच्छी फील्डिंग वहां पर और 2 रन का इजाफा। 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 16 रन। 54 का टारगेट है, 53 रन बनाए थे सर। और इस वक्त 1 विकेट जाने के बाद जिस तरह रितेश मोरे और प्रथम पवार अपने टीम के लिए बल्लेबाजी कर रहे हैं वाकई काबिल तारीफ है। तो गेंदबाजी की भी हम तारीफ करेंगे क्योंकि अभी भी मुकाबला 50-50% दोनों के दायरे में। देखिए गेंद ज्यादा उछली, अंपायर राजेंद्र गरत सर हमें यहां पर इशारा करते हुए इट इज अ वाइड बॉल। बाउंसर भी आपने देखा, तो ऐसी गेंद जब जाती है तो छोड़ते नहीं अंपायर। आप देख सकते हो हमारे संदीप पाटिल सर इस वक्त अगली गेंदबाजी की बात करेंगे तो कदमों का इस्तेमाल ज्यादा है, गति है और उसी से वहां पर इस्तेमाल किया जा रहा है गेंद को। टैपिंग क्रिकेट इस वक्त कवर पॉइंट के ऊपर से गेंद नहीं रुकेगी, गेंद आएगी सीमा रेखा की बाहर, 1 बाउंड, 4 रन। तो यह मुकाबला मिलन ज्वेलर्स बनाम मोरा बनाम रजनी ट्रांसपोर्ट जय हनुमान अकुलवाड़ी दोनों के बीच बल्लेबाजी करने वाली टीम अब देख सकते हो इस वक्त अकुलवाड़ी, रजनी ट्रांसपोर्ट जय हनुमान अकुलवाड़ी और सब यंग सितारे हैं दोनों भी टीम में। ये देखिए गेंद की रफ्तार कम कर दी गई, तेजी से दौड़कर आए, रफ्तार कम कर दी गई। ऐसे परिवर्तन होना चाहिए। जब ऐसे परिवर्तन हर एक गेंदबाज करते हैं ना तो वाकई में उनकी गेंदबाजी दर्शकों को ज्यादा पसंद आती है और उसका कारनामा भी अपने टीम के लिए अच्छा साबित होता है। तो कुछ ऐसा ही हुआ वहां पर। अगली गेंद टैपिंग क्रिकेट इस वक्त देखिए यहां पर हिट हुई और यह विकेट जाती हुई डगआउट में। कोशिश तो अच्छी थी, तो देखिए इस वक्त विकेट जाने के बाद थोड़ा माहौल ठंडा होता हुआ 54 का टारगेट है और रनों की संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन। विकेट 2 यहां पर जा चुके हैं। नए बल्लेबाज मैदान में वार्म अप करते हुए हर्षद पवार, जिनको अब ये पार्टनरशिप संभालनी है और 54 का टारगेट पूरा करना है। गेंदबाजी की बात करूंगा तो पहली ओवर में रन संख्या आई 12 और दूसरी ओवर में रन संख्या आपने देखी इस वक्त 9 रन, यानी कि दूसरी ओवर में हर्षद ने काफी बढ़िया गेंदबाजी की। 5 ओवर का मुकाबला और इस 5 ओवर के मुकाबले में 2 ओवर यहां पर खत्म होते हुए नजर आए और बचे 18 गेंद, यानी कि 3 ओवर। 54 का टारगेट है, 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर है और उनको बनाने के लिए अभी भी संघर्ष जारी है। गेंदबाज आएंगे गेंदबाजी के ऊपर। हरीश, पहली गेंद, ये देखिए पुल सक्सेसफुल यहां पर डाउन द ग्राउंड होकर क्रॉस एंगल से खेला है 6 रन। करूंगा तो रजनी ट्रांसपोर्ट जय हनुमान अकुलवाड़ी तो अंडर 19 24 के अंदर की खिलाड़ी है जो ज्यादा तौर पर
खुन्नस से भरे हुए होते और उनका ये कारनामा उनके लिए अब साबित होगा। बढ़िया क्रिकेट का नजारा इस वक्त संभालना होगा। हरीश को गेंदबाजी अच्छी करनी होगी। पहले जिस तरह गेंदबाजी हुई, ये देखिए यॉर्कर लाइन की गेंदबाजी, यहां पर अपील की और अंपायर की उंगली ऊपर, ये और एक विकेट आता हुआ। डीजे अंपायर की जो निगाहें है वो एक जगह पर स्थित थी। 3 स्टंप, ऑफ स्टंप, मिडल स्टंप और लेग स्टंप की जगह पर अगर कोई खिलाड़ी मिले और पैड पर गेंद लगे, अपील की जाए, तो अंपायर जरूर उसका डिसीजन हमारी तरफ सही या गलत पहुंचाते हैं। और इस वक्त वही यहां पर कारनामा देखने को मिला। चले सुनते एक शानदार गीत। बोर्ड के ऊपर देख सकते हैं आप 54 का टारगेट है और 54 में से अगर 27 माइनस किए जाए तो 27 बचते हैं। अब अभी भी मुकाबला दोनों की तरफ कंधे तले खड़ा है और अभी भी कुछ कह नहीं सकते। कभी गेंदबाज अपना करतब दिखाता है तो कभी बल्लेबाज अपना करतब दिखाता है। करतब दिखाने के लिए ही यह संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक आपके सामने 2025 में लाया गया है। कई सारे सितारे यहां से अपना कारनामा करेंगे और अपना नाम, अपने गांव का नाम रोशन करेंगे। इसी के लिए हम यहां पर आयोजनकर्ताओं का धन्यवाद अदा करते हैं। 27 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब यहां पर नए बल्लेबाज अजय मालूसरे, नाम की तरह संघर्ष करना होगा, डरना मना है। ये देखिए कवर पॉइंट की तरफ गली से ढूंढता हुआ, वहां पर कोशिश अच्छी की है, पैरों तले गेंद रोकी गई, वहां पर खिलाड़ी आता हुआ फुटबॉल की तरह गेंद रोकी। यहां पर मौका था लेकिन चीते की चाल की तरह इस वक्त ये रन पूरे करते हुए ये रन मिलेंगे 3। तो जरूर यहां पर 3 रन मिलेंगे और 3 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। यहां से शुरुआत होगी, रोमहर्षक मुकाबला होगा, इसमें कोई शंका नहीं, क्योंकि कोई भी रुकने का नाम नहीं ले रहा। इस वक्त हरीश अपनी अगली गेंद पेश करेंगे। सामने बल्लेबाज है अजय हर्षद पवार। ये देखिए बल्ले का किनारा लगा और अंपायर की एक बार उंगली ऊपर और एक विकेट डगआउट में जाता हुआ। तो देखिए इस वक्त बल्लेबाज को बाहरी किनारा लगा बल्ले के ऊपर और मैदान से बाहर आना पड़ा। अब देख सकते हो नए बल्लेबाज मैदान में आकाश मालूसरे आते हुए। यंग टैलेंट इस टीम में है, लेकिन वैसा काम भी करना होगा क्योंकि सामने वाली टीम आप देख सकते हो मिलन ज्वेलर्स, मोरा 11 मोरा, तजुर्बा है, हुनर है और किसी भी हद तक जाने की मनोकामना रखते हैं, प्रयत्न करते हैं। तो जरूर यहाँ पर इस वक्त आने वाली गेंद के ऊपर हरीश इन बल्लेबाजों को और पहले से ज्यादा रोकने का प्रयास करेंगे तो उन बल्लेबाज भी हरीश के ऊपर बड़ा स्ट्रोक निकालने का प्रयास करेंगे। अब तक गेंदें हो चुकी है 4 और रन की संख्या 30 के ऊपर स्तब्ध है। अगली गेंद, ये शांति भरा माहौल, नो मैच नो लैंड, खिलाड़ी नहीं पहुंचेंगे, लेकिन दूसरी की कोशिश वहां पर हो चुकी है और दूसरी रन यहां पर पूरी बैकअप है, वहां पर कोशिश करेंगे और ये देखते ही देखते 3 रन, 1 रन शॉट। देखिए अंपायर की निगाहें, 1 रन शॉट वहां पर। ये देखिए यहां पर ये सिर्फ 2 रन मिलेंगे। जहां पर 3 निकालने का हुनर दिखाया था वहां पर अंपायर नहीं छोड़ेंगे, क्योंकि इसीलिए इनका नाम इस टेनिस क्रिकेट में लिया जाता है। कुल मिलाकर 32 रन यहां पर बन गए हैं, 54 का टारगेट और अभी भी 22 रनों की दूरी है
अच्छी गेंदबाजी। इस वक्त बल्लेबाज को किसी भी एंगल से मारने के लिए गेंद नहीं दी जा रही, लेकिन बल्ले की कनेक्टिविटी आप देख सकते हो, हर एक खिलाड़ी बल्ला डॉट नहीं हो रहा है, बल्ला कनेक्ट करने की कोशिश कर रहे हैं। ये देखिए यॉर्कर लाइन, इस वक्त इसकी सख्त जरूरत थी, अपनी गहरी गेंदबाजी की है इस वक्त हरीश ने। ये डॉट गेंद के बाद अब थोड़ा माहौल गर्म होगा, क्योंकि मुकाबला धीरे धीरे आगे बढ़ रहा है, मुकाबला धीरे धीरे दर्शकों को तालियां बजाने के लिए यहां पर कह रहा है। मैं बता दूं आपको, 3 ओवर का मुकाबला खत्म हुआ और रनों की संख्या 32 के घर में है। अभी यहां पर 12 गेंदे और जीतने के लिए 22 का समीकरण। डीजे त्या काळामध्ये तर सोशल मीडिया असताना तर या खेळाडूंचं नाव देखील आपल्याला अग्रस्थानी पाहायला मिळालं असतं, या खेळाडूंच्या आपल्याला चांगल्या व्हिडिओ पाहायला मिळाल्या असत्या। खरं तर गोलंदाजांच्या मनातली एक भीती राजू बी, राजू ए, आज मात्र राजू दादा या मंचकावर आलेला आहे, त्यांचं एक या ठिकाणी सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। मी विनंती करेन सन्माननीय जॉन्टी तांडेल या ठिकाणी उपस्थित आहेत, निखिलजी घरत यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा। त्यानंतर विदित पाटील यांना आपण विनंती करू, राजू दादाचं योगदान क्रिकेटच्या या पटलावर राहिलं, त्यानंतर आपण कबड्डीच्या खेळामध्ये त्यांना पाहिलं। द लेजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या विश्वातला दिग्गज खेळाडू म्हणून मधुकर स्पोर्ट्स बोकडबिरामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं, आज या स्पर्धेमधून त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित केला जात आहे। आपुलकीची शाल, सौंदर्याचं प्रतीक, तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे एक गोड आठवण भेट। थैंक यू सो मच। इस वक्त 12 गेंदे 22 का समीकरण कंपल्सरी चेस टूर्नामेंट का नियम है, और इन 12 गेंदों में से पहली जो 6 गेंदे ना, इसके ऊपर हमारे दर्शक अंदाजा लगाएंगे कि आने वाली अंतिम ओवर में क्या होगा। सामने बल्लेबाज है आकाश मालूसरे और उनको साथ देंगे अजय मालूसरे, और गेंदबाजी के तौर पर हर्षद ठाकुर आएंगे अपने दायरे में से दूसरी गेंदबाजी और टीम की चौथी गेंदबाजी है। देखिए फील्डिंग का थोड़ा सा बदलाव जरूरी है। हर वक्त एक आध जो बल्लेबाज होता है ना, उनकी जो दिशा होती है, पसंदीदा दिशा, वो लॉक करना हर एक गेंदबाज का काम होता है। ओवर फुल टॉस है, गेंद ऑन साइड में चली गई, वहां पर खिलाड़ी आएंगे, तेजी से थ्रो करेंगे, तब तक एक रन से स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 33 रन। चला रांजणपाडा आणि गोवटणे या दोन्ही संघाला आपण विनंती करू, कॅप्टन्स कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या आणि या ठिकाणी टॉस करा। रांजणपाडा गोवटणे दोन्ही संघाला आपण विनंती करू की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावं। ये बाहर की तरफ खेलने का प्रयास किया था, थोड़ा सा फुटवर्क का इस्तेमाल किया था, यॉर्कर वाला एरिया वहां पर कदम डाले गए थे, लेकिन रफ्तार की वजह से शायद बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आई। 1 रन तो जरूर मिलेगी। मैंने कहा था माली सर, इनकी कनेक्टिविटी अच्छी है, बल्ले के ऊपर गेंद लेना इनका प्रयास जो है ये चालू है, लेकिन बड़े स्ट्रोक की खोज जो है वो अभी भी उनकी जारी है, क्योंकि बड़े स्ट्रोक निकाले नहीं जा रहे, उतनी गहरी गेंदबाजी की जा रही है। तो दोनों की तारीफ यहां पर अच्छी रहेगी। ये देखिए यॉर्कर लाइन, इस वक्त ब्रह्मास्त्र ढेर सारे लेकर आए हैं, शायद ऐसा लग रहा है गेंदबाज। 1 रन मिलेगी, 1 रन के साथ 3 गेंदे यहां पर खत्म होती हुई। इस ओवर में एक बड़ा स्ट्रोक आना इनके लिए आने वाली ओवर में अच्छा कदम साबित हो सकता है। क्या ये अजय मालूसरे और आकाश मालूसरे अपने टीम को बीच भंवर में से किनारे तक लाएगी, यह सवाल।
ये देखिए इस सवाल को ढूंढने का प्रयास, वहां पर खिलाड़ी तैनात, कैच तो नहीं होगी, पीछे से खिलाड़ी बैकअप देने के लिए आया, तब तक 2 रन आसानी से पूरे। चलो इक्का दुक्का तो जारी है, ये भी अपने टीम के लिए अच्छी बात है, क्योंकि जब आप डॉट गेंद होते हो ना तो आपका कॉन्फिडेंस लो होता है और आपकी रन संख्या भी यहां पर रुक जाती है। इस वक्त सौरभजी रानगुडे अक्रुलवाडी यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं। या षटकानंतर आपण जाणार आहोत टॉसच्या दिशेनं। येथे टॉस केला जाईल, एका बाजूला असेल गोवटणे, दुसऱ्या बाजूला असणार रांजणपाडा। ऐकूया आपण सुशांत पाटील सरांचा देखिए आवाज। शॉट मिड ऑफ की तरफ, वहां पर खिलाड़ी तैनात, कैच को लपक लिया और यहां से तालियों का माहौल बना लिया है इस खिलाड़ी ने। डीजे षटकांचं होईल, हे टेल कॉइन आपलं असं आहे। कोण कोण घेतोय? टेल इज अ कॉल, हेड आपला निर्णय सांगायचा आहे। फिल्डिंग निर्णय हा कॉमन निर्णय प्रत्येक ग्रामीण टेनिस मध्ये आपण कॅप्टनचं पाहतो। पहिला सामना गोवटणे संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली। या सामन्यामध्ये काय बदल, काय रणनीती असेल? 1-2 खेळाडू चेंजेस असतील, तेवढे। बरं, चेंजेस 1 ते 2 खेळाडूंचं असणार आहे। यावर्षी गोवटणे संघ कसा खेळतोय, किती प्राइज घेतल्यात गोवटणे संघानं? आधीपर्यंत नाईटला तर पहिलीच एंट्री आहे, डे मध्ये 1 ते 2 बक्षिसं घेतलेली। अच्छा, म्हणजे सामान्य थोडासा प्रवास या वर्षीचा सुरू आहे। चांगला प्रवास करा, शुभेच्छा असतील तुम्हाला। फिल्डिंग घेतलाय समोरच्या संघानं, बॅटिंग आली आहे तुमची। पहिला सामना आपण चांगल्या पद्धतीने जिंकलाय, भिंडकर संघाला पराभूत केलं। यावेळेस मात्र दुसऱ्या सामन्याकडे जात आहे। गोवटे संघाचं एक आव्हान तुमच्या समोर असणार आहे, काय रणनीती असेल? रणनीती काय नसेल, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू। या अगोदर गोवटे संघ तुमच्या समोर कधी आलाय का? यावर्षी नाही आला। यावर्षी आलेला नाही, परंतु यावर्षी आलाय आणि आम्ही त्याला निश्चितपणे ठसन देण्याचा प्रयत्न करू। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। गिरीजी, तुमचं देखील आपण मनापासून शुभेच्छा। आपला प्रवास सुखकर करा आणि आपले सगळी स्वप्न साकार करा। चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियामधून परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकू सुशांत पाटील सरांचा। धन्यवाद। या वेळेला विकेट येतोय, बॅटला घासून चेंडू अगदी विकेट किपरच्या दस्तांमध्ये कॅच स्वरूपात बहाल झालाय आणि विकेट आली। थैंक यू सो मच। इस वक्त मैं शुक्रिया अदा करूंगा सभी मेहमानों का, सभी खिलाड़ियों का। संघर्ष योद्धा प्रीतम दादा ट्रॉफी 2025 आप देख रहे हो और इसमें बेहतरीन काम सभी खिलाड़ियों का। इस वक्त मैं बता दूं समीकरण जो दर्शक जानना चाहेंगे, 6 गेंदे 16 रन, कंपल्सरी चेस टूर्नामेंट का नियम। सुशांत सर, या ठिकाणी अकोलवाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे गुळसुंदे विभागीय कामगार अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर पाटील यांच्या वतीनं जनतेच्या मनातील जे आमदार आहेत डॉक्टर प्रीतमदादा जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आज अकोलवाडी मैदानामध्ये संघ खेळतोय त्यांना देखील भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत। 6 गेंदे 16 का समय कर कारपेट को घसीटते हुए तेजी से गेंद आती है, वहां पर खिलाड़ी तैनात और दोनों से गलती। देखिए ये गलती इस वक्त होना ये सिर दर्द बन सकती है। डीजे डाली, कारपेट को घसीटती भी आई, प्रयास अच्छा किया था लेकिन गेंद की रफ्तार भी उतनी ज्यादा थी, उसकी वजह से शायद गेंद नहीं मिली। अब यहां पर 5 गेंदे और समीकरण यहां पर आता हुआ, ये देखिए सीधे हाथों से खेलने का प्रयास, वहां पर खिलाड़ी तैनात, यहां पर गेंद को रोका गया। दूसरी की कोशिश, तीसरी की कोशिश नहीं करने देंगे खिलाड़ी क्योंकि थ्रो पहुंच गया है। देखते ही देखते 2 गेंदों के ऊपर यहां पर 6 रन आए। और याच दरम्यान काही क्षणातच शेतकरी कामगार पक्षाचे तथा शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे नोटचे संस्थापकीय अध्यक्ष अखिलेश दादा यादव यांचे या ठिकाणी शुभागमन होणार आहे।
तेव्हा मी मुख्य प्रवेशद्वारासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण विनंती करू की आपण थोडासा रस्ता मोकळा करा. त्या ठिकाणाहून आपले मान्यवर पाहुणे आतमध्ये येणार आहेत. अखिलेश दादा यादव, उल्वे नोड, शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि फार मोठी व्यक्ती आज या स्पर्धेला भेट देते. ये देखिए नहले पे तहला. जरूरत थी क्या, क्योंकि यहाँ पर शायद स्ट्राइक की बात होती है. ऐसे मोड़ पर स्ट्राइक, अच्छे खिलाड़ी के पास रहना. अच्छे खिलाड़ी कहने से बेटर है जो मैदान पे सेट हो गया है और स्कोर निकाल रहा है. ऐसे खिलाड़ी को स्ट्राइक पे रहना ये भी इंपॉर्टेंट बात होती है और यही यहाँ पर देखने को मिला. विकेट नंबर तो मैदान से बाहर चला गया है, लेकिन अब रनों की बात करूंगा. जहां पर 4 गेंदें 10 थी, वहां पर अब ये समीकरण यहां पर आता हुआ अब देख सकते हो. 3 गेंदें 9 की जरूरत. इन 2 गेंदों के ऊपर पूरा यहां पर जो गणित है वो देखने को मिलेगा. और गेंदबाज की तारीफ करूंगा, रोहित मात्रे आज यहां पर अपने टीम के लिए संघर्ष है. ये मैच है मिलन ज्वेलर्स, मोरा 11 मोरा बनाम रजनी ट्रांसपोर्ट, जय हनुमान, अकुलवाड़ी. ये घसीट टीवी गेंद वहां पर गली से खिलाड़ी आता हुआ कवर की तरफ. 1 रन जरूर मिलेगी. अब यहां पर 2 गेंदें और 8 का समीकरण बचा है. और इस 2 गेंदों में से ये जो गेंद है ना, ये गेंद सबसे महत्वपूर्ण है. ये गेंद गोल्डन गेंद हो सकती है बल्लेबाज को. ये गेंद बहुत ही इंपॉर्टेंट हो सकती है गेंदबाज को. तो किस तरह ये गेंद होगी ये देखेंगे थोड़ी शांति से. ये पुल करने का प्रयास, एक बार गलती हुई थी, दूसरी की कोशिश नहीं. गेंद उठाएंगे, फेंकेंगे, दूसरी की कोशिश, गेंद हाथ पे और यहां पर ये रन आउट. क्या बात, माहौल बन गया है और इस माहौल में तालियां बज चुकी है, सीटियां बजेगी. जरूर यहां पर होना चाहिए. इसी के लिए ये दोनों टीम अपने गांव को साथ लेकर आई है, गांव का प्यार साथ लेकर आए हैं और किसी एक को जीतना है ये भी उतना. आप जान लो यहां पर विकेट गया है और रनों की जरूरत है. एक गेंद जरूर. जिस खिलाड़ी के पास ऐसे मोड़ में गेंद आती है ना, वो खिलाड़ी प्रेशर में रहता है, क्योंकि उससे पहले भी गलती हो चुकी थी. लेकिन जिस तरह उस गलती को भरकर निकाला ये खिलाड़ी ने, कुणाल नाम है, शायद 15 नंबर की टी शर्ट पहने, वाकई में काबिले तारीफ थ्रो थी, क्योंकि उस थ्रो ने पूरी मैच का रंग बदल दिया. क्योंकि 2 होती तो शायद इस गेंद के ऊपर थोड़ा तकलीफ भरा माहौल होता. अब यहां पर 1 गेंद 7 रन. मैं बता दूं कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है. ये देखिए अगली गेंद, ये ऊपर से उठाने का प्रयास, विकेट कीपर आएंगे. आधा माहौल बन चुका है और ये पूरा माहौल प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये किंवा बॅक स्टेजला असाल तर आपण समोर यायचं आहे. थोड्याच वेळानंतर, अगदी काही क्षणानंतर पप्पू शेठ पाटील, अस्वाद पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रीतम दादांच्या अगदी जवळचे मित्र आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काही वर्षाचा प्रवास. मी विनंती करेन, मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारी जी प्रेक्षकांची गर्दी आहे ती आता तुम्ही थोडी मोकळी करा, कारण पप्पू शेठ यांचे या ठिकाणी आगमन, तदनंतर अखिलेश दादा यादव यांचे या ठिकाणी शुभागमन. आज मात्र तमाम मान्यवरांची लागली जाणारी खास